फ्रूट केअर करत नाही तर तुमचा माल एक्सपोर्ट व्हायला अडचण येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या प्लॉटमध्ये फ्रूट केअर करून घेतलेल्या मागल्या आठवड्यात. आता एक काय झाड आलेली आहेत करायला, तुम्हाला त्यातलं मी एक झाड करून दावतोय की फ्रूट केअर कसं करायचं. बघा आता हे झाड आहे, झाडाची आरोग्य आहे त्यानुसार आपण फण्यांची संख्या ठेवतो, बुंद्यानुसार फण्यांची संख्या ठेवायची. फ्रूट केअर मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीला कमळ अवस्थेमध्ये बड इंजेक्शन घ्यायचं आहे. बड इंजेक्शनमुळे काय होणार आहे की तुमच्या पिकाला कीटकापासून 7 दिवस संरक्षण भेटणार आहे. ज्यावेळेस तुमचा घड पूर्ण उमलेल त्यावेळेस तुम्हाला फण्यांची विरळणी करायची आहे. फण्यांची विरळणी करायची, फण्यांची संख्या योग्य किती ठेवायची ही खूप महत्वाचं आहे. तर फण्यांची संख्या तुम्हाला जास्तीत जास्त 10 ठेवायची आहे. 10 सुद्धा कधी ठेवायची, जर तुमच्या झाडाची आरोग्य चांगलं असेल तर. आपल्या झाडाचं आरोग्य चांगलं आहे, बुंदा चांगला आहे, तर आपण याला 10 फण्या ठेवतोय. फ्रूट केअर मध्ये करायचं काय, सर्वप्रथम जो काय झाडाला येणारा आडवा पाला आहे, ते लहान पान असेल ते पाठीमागं टाकून जे काय पूर्ण येणारी पानं त्या काढून घ्या. त्यासोबत आता फण्या काढायची गोष्ट कशी बघा, फण्या काढायची सोपी आहे. तुम्हाला फक्त एकदा वरती पूर्णपणे वरती आणि एकदा खाली करून घ्या. फण्या बोजा किती राहते त्या, आपण आपल्याला 9 फण्या ठेवलेल्या आहेत. झाडाची थोडी हाईट आणि आरोग्य थोडं बुंदा लहान असल्यामुळे आपण ह्याला 9 फण्या ठेवल्या त्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला खाली ठेवायचं आहे अंगठा केळ. अंगठा केळ तुमची सड थांबवणार आहे आणि अंगठ्यापासून खाली अर्धा फूट तुम्हाला कमळ मोडायचं आहे. हे आपलं फ्रूट केअर झालेलं आहे. तुम्हाला जर फ्रूट केअर बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी युट्यूब चॅनलवरती फुल व्हिडिओ टाकत आहे. धन्यवाद.